ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना ही गुड न्यूज मिळते। सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस त्याची चाचणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अंतिम टप्प्यातही ही लस पार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या महिन्या अखेरपर्यंत कोविशिल्ड लसीची चाचणी पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सीरमची कोविशिल्ड लस सध्या तिच्या मानवी चाचण्या सुरू आहेत आणि या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत। या महिन्याच्या अखेरपर्यंत या चाचण्यांचे रिझल्ट्स काय राहतील याबद्दल अधिकृत भाष्य होईल, मात्र सध्या तरी या चाचण्या यशस्वी होताना दिसतात अशी माहिती मिळते आहे। आताची बातमी तुम्ही बघत आहात, ही बातमी मुंबईकरांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी सगळ्यात सकारात्मक बातमी आहे। दिवाळीच्या आधीच सर्व देशासाठी एक खूप चांगली गोड बातमी मिळते असं म्हणायला हरकत नाही। माझ्या सोबत नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर भारमल आहेत। सर, आपल्याकडे नायर हॉस्पिटलमध्ये आणि केएम हॉस्पिटलमध्ये आपण सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीची चाचणी करत होतो। ती लसीची चाचणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे। काय चाचणीची प्रगती आणि आम्हाला असं समजतंय की ही चाचणी आता यशाच्या दिशेने निघाली आहे। एक महिना अगोदर केएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटल यांना सीरम इन्स्टिट्यूटने या वॅक्सिनचे ट्रायल करण्यासाठी चूज केलं। त्यामध्ये सर्व आमच्या एथिकल कमिटीचे रिपोर्ट आणि ICMRचे जे परमिशन आहे ते आम्ही घेतल्या आणि ज्या काही दुसऱ्या फॉर्मॅलिटीज होत्या जसं पेशंटचं पार्टिसिपंटचं इन्शुरन्स आणि ह्या इत्यादी गोष्टी या सर्व आम्ही त्या पूर्णपणे परिपूर्णता झाल्यानंतर 1-1.5 महिन्यापूर्वी ह्या चाचण्या केएममध्ये आणि नायरमध्ये सुरू झाल्या। केएमला 100 जणांना त्यांनी वॅक्सिन प्लस प्लासिबो दिले आणि नायरमध्ये 100 जणांना वॅक्सिन प्लस प्लासिबो दिले। नंतर सीरम इन्स्टिट्यूटच्या विनंतीवरून त्यांनी अजून आम्हाला 25 जणांची जास्त लोकांची ट्रायल म्हणजे 125 लोकांची ट्रायल करायला नायर हॉस्पिटलला त्यांनी हे केलं, रिक्वेस्ट केली आणि नंतर अजून 23 जणांना म्हणजे असे टोटल 148 जणांची आम्ही वॅक्सिन प्लस प्लासिबो नायरमध्ये दिलेले आहेत। सेकंड आणि थर्ड फेजच्या या ट्रायल आहेत, त्यामध्ये फर्स्ट डोस आपण 148 जणांना दिला। त्याच्यानंतर आता परत दुसरा डोस देणं चालू आहे आणि तो जवळजवळ आम्ही 96 जणांना दिलेला आहे। बाकीचे उर्वरित जे 52 जण आहेत त्यांना आपण दिवाळीनंतर 10 ते 15 दिवसामध्ये हे करू आणि ते पूर्ण त्याचा ॲनालिसिस आणि डेटा आम्ही सीरम इन्स्टिट्यूटला दिलेला आहे आणि मग सीरम इन्स्टिट्यूटकडून आपल्याला त्याबद्दल पूर्ण ॲनालिसिस झाल्यानंतर किती अँटीबॉडी लेवल्स तयार झालेल्या आहेत याबद्दल पूर्णपणे माहिती उपलब्ध होईल आणि त्यानुसार मग बहुतेक आपल्याला चांगली बातमी येईल असं म्हणायला काही हरकत नाही। सर, तुम्ही आता उल्लेख केलात की आपण 2 डोस दिलेले आहेत आणि काही जण असे आहेत की ते दुसऱ्या डोसच्या प्रोसेसमध्ये आहेत। हे केवळ 2च डोस आहेत की आणखी पुढे काही डोस असणार आहेत? हे आता तरी 2च डोस आहेत। जर अँटीबॉडी लेवल फार चांगल्या प्रमाणात हे झालं तर मग मला वाटतं ते पुढचा आणखीन एखादा डोस देण्याची गरज पडणार नाही आणि गरज पडली तरी ते त्याचा टाइम बाउंड प्रोग्राम ते तयार करतील आणि कधी द्यायची गरज आहे याबद्दल ते सीरम इन्स्टिट्यूट आपल्याला ICMR बरोबर कम्युनिकेशन करून आपल्याला त्याच्याबद्दल कळवतील की द्यायची गरज आहे किंवा नाही। सर, या 2 डोसमध्ये आतापर्यंत गेल्या कालावधीमध्ये आपल्याकडे जवळपास 248 लोक होते ज्यांच्यावरती ही चाचणी झालेली आहे। कुणाला काही त्रास झाला आहे किंवा त्याचे काही सिम्पटम्स आपल्याला जाणवलेले आहेत? कोणत्याही प्रकारचे सिस्टमिक ॲडव्हर्स इफेक्ट आम्ही जे म्हणतो SAE असं काही मोठे कोणालाही काही झालेलं नाही आहे आणि सर्व अत्यंत सुरळीतपणे ही चाचणी फर्स्ट डोससाठी आणि सेकंड डोससाठी सुद्धा पार पाडण्यात येत आहे। त्यामुळे याचे रिझल्ट तसेच चांगले असतील आणि चांगल्या प्रकारची अँटीबॉडी लेवल बहुतेक पार्टिसिपंट्समध्ये तयार होईल आणि एक चांगली न्यूज आपल्याला मिळेल अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही। सर, ही संपूर्ण चाचणी कधीपर्यंत साधारणतः पूर्ण होईल? म्हणजे त्याचा ॲनालिसिस आपण करूच, मात्र ही चाचणीची प्रक्रिया संपूर्णपणे कधी संपणार? दिवाळीनंतर 10 ते 15 दिवसांमध्ये आपलं पूर्ण सेकंड डोस पूर्ण दिलेला असेल। प्लासिबो आणि वॅक्सिन मिळून 148 जणांना तो दिलेला असेल आणि सिमिलर वे केएममध्ये सुद्धा ते त्याच दरम्यान ते संपवलं जाईल आणि तो सगळा डेटा आपण सीरम इन्स्टिट्यूटला देऊया आणि मग ICMR आणि सीरम इन्स्टिट्यूट मिळून आपल्याला त्याबद्दल एक्झॅक्ट किती काय रिझल्ट आहे ते आपल्याला सगळ्यांना कळवतील आणि मला वाटतं एक चांगलं गोष्ट होण्याचे चान्सेस बहुतेक प्रमाणात जास्त प्रमाणात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। म्हणजे या महिन्याअखेरपर्यंत या चाचणीची संपूर्ण प्रक्रिया ही संपेल आणि त्याच्यानंतर ॲनालिसिसला सुरुवात होईल। साधारणपणे हे ॲनालिसिस पुढची प्रक्रिया अंदाजे काय असते?
त्यांना अँटीबॉडी लेवल फक्त बघायच्या असतात आणि ड्युरिंग याच्यामध्ये त्यांना सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट येतात की नाही ते बघणं गरजेचं असतं. तर सिस्टेमिक ॲडव्हर्स इफेक्ट तर काहीच आलेले नाही आहेत. आता फक्त एवढे एकच भाग राहिलेला आहे की अँटीबॉडी लेवल्स फार चांगल्या प्रमाणात तयार होतात की नाही. जर त्या चांगल्या प्रमाणात तयार झाल्या तर आपण बऱ्यापैकी बदल मारलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पुढच्या काही महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षामध्ये लस कदाचित मुंबईच्या हातात येईल आपली सिरम इन्स्टिट्यूटची. हो, असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचं आणि आपल्याला आपली रिक्वायरमेंट बघता फार मोठ्या प्रमाणावर लस तयार करायची गरज आहे भासेल. आता हे नायर आणि केएम हॉस्पिटलमधल्या कोविशिल्डबद्दल आहे. तर कोव्हॅक्सिनची एक ट्रायल आम्हाला सायन हॉस्पिटलला मिळालेली आहे. ही भारत बायोटेकने बनवलेली पूर्णपणे भारतीय बनावटीची लस आहे आणि त्याच्या 1000 लोकांवर आपण सायन रुग्णालयामध्ये प्लासिबो प्लस व्हॅक्सिन अशी चाचणी करायचा आपल्याला त्यांनी प्रस्तावलेलं आहे. त्याचं ते ICM एक तर आपली एथिकल कमिटी सायन हॉस्पिटलची एथिकल कमिटी आणि ICMR हे पूर्णपणे ते एकमेकाशी संलग्न होऊन ते हे करत आहेत. परमिशनबद्दल जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कंप्लीट करायचा प्रयत्न करत आहेत. हे झालं की आपण मला वाटतं 9-10 दिवसामध्ये ती भारत बायोटेकच्या याची सुद्धा लस आपण चाचणीसाठी घेऊ असं म्हणायला हरकत नाही. त्याकरता किती व्हॉलेंटियर्स आपण तयार ठेवलेले आहेत किंवा किती लागणार आहेत? त्याने आता ते व्हॉलेंटियर जमा करायचा प्रयत्न सुरू झालेले आहेत कारण अजून 9-10 दिवसामध्ये ते सुरू होईल आणि 1000 आणि फार मोठा आकडा आहे. त्यामुळे त्या लोकलच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी गिअर करायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांची हे करून सल्लामसलत करून ते त्यांचे व्हॉलेंटियर्स तयार करून राहिले. तर म्हणजे मुंबईत थोडक्यात 2 लसींवरती चाचण्यांचं काम सुरू आहे. एक कोविशिल्ड ही जी चाचणी आहे, या लसीची जी चाचणी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि दुसरी चाचणी तुम्ही सांगताय की कोवॅक्सिन असलेली जी चाचणी आहे ती आता सायन रुग्णालयात सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मुंबईचं येत्या काळातलं पुढच्या वर्षातलं व्हिजन आरोग्य क्षेत्राचं काय असणार आहे या चाचण्यांच्या दृष्टीने, या लसींच्या दृष्टीने? त्यामधून आपण जर अँटीबॉडी लेवल फार चांगल्या प्रमाणात तयार झाल्या तर आपण मला वाटतं ती लस इथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून होतील असं आशा धरायला काही हरकत नाही. जेणेकरून जर आपण बाकीच्या सर्व गोष्टींचं पालन केलं, जी त्रिसूत्री सांगितलेली आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं किंवा सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करणं, या सगळ्या गोष्टींचा जर वापर केला तर मला वाटतं आणि हे वॅक्सिनचं आगमन हे फार मोठी दिलासा देणाऱ्या घटना आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच दिलासा देणाऱ्या घटना तर आहेच आणि त्यासोबत आनंद देणारी ही घटना आहे कारण दिवाळी येऊ घातलेली आहेच आणि दिवाळीतच ऐन दिवाळीतच मुंबईकरांना, संपूर्ण देशाला ही एक खूप महत्त्वाची, खूप चांगली बातमी मिळते, एक मोठी गुड न्यूज मिळते की मुंबईत ज्याची चाचणी सुरू आहे त्या सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या लसीची चाचणी आता अंतिम टप्प्यात तर आहेच. मात्र आता हा टप्पा पार केल्यानंतर लवकरात लवकर कदाचित या लसीवरती शिक्कामोर्तब सुद्धा केलं जाऊ शकतं कारण आतापर्यंत ज्या लोकांवर ही चाचणी केली गेली आहे त्याच्यापैकी एकालाही कुठलाही इतर प्रकारचा त्रास झालेला नाहीये आणि ही चाचणी अंतिम टप्प्यापर्यंत अगदी यशस्वीरित्या आलेली आहे आणि पुढची वाटचाल सुद्धा तिची अशीच यशस्वीरित्या होईल ही आशा आपण करूयात. कॅमेरामन अनुप सामंतशी पाठक, ABP माझा, मुंबई.